नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचा MBBS राऊंड 2चा कट ऑफ कितीने कमी होणार आहे त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला सेकंड राऊंडचा प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी तुम्हाला किती जाऊ शकतो गव्हर्नमेंटचा मी सांगत आहे. राऊंड 2चा तर सगळ्यांना माहिती आहे की राऊंड 1चा आपल्याला गव्हर्नमेंटचा किती गेलेला आहे कॅटेगरीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे. तर सेकंड राऊंडचा मी अगदी एका पेपरवरती तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला तिथे काढून दाखवणार आहे. तर फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचा 509ला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ हा गेला होता. तर सेकंड राऊंडला जवळजवळ 5 मार्काने तिथे कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे. तर जवळजवळ 504पर्यंत सुद्धा तुम्ही जर येत असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्यावर्षी सेकंड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी फर्स्ट राऊंडचा 505वरती सीट अलॉट झालेली आहे. तरी सेकंड राऊंडमध्ये 500 मार्क जर तुमचे येत असतील तरीसुद्धा तुम्हाला सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतरची मी कॅटेगरी काढलेली आहे SCBC. तर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट राऊंडला 504वरती सीट अलॉट झालेली आहे. तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी 499पर्यंत म्हणजे 5 मार्कांनी ते कमी कट ऑफ जाऊ शकणार आहे SCBCचं सुद्धा. तर 499पर्यंत सुद्धा तुमचे जर मार्क येत असतील तरीसुद्धा तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे ह्यावर्षी. ओके, SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि EWSच्या विद्यार्थ्यांचा जर कट ऑफ हा गव्हर्नमेंटचा तुम्हाला 488 गेलेला आहे फर्स्ट राऊंडचा. तर सेकंड राऊंडला तुम्हाला जवळजवळ 482पर्यंत सुद्धा तुमचा EWSचा जाणार आहे. जवळजवळ 6 मार्कांनी ते डिफरन्स आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेली 5-6 वर्षापासून जो आमचा अनुभव आहे त्या अनुभवावरून मी तुम्हाला अगदी सांगत आहे की कट ऑफ नक्कीच 4 ते 5 मार्काचा याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही फर्स्ट राऊंडचा जो आहे कट ऑफ त्याच्यामध्ये तुम्ही अगदी 4 ते 5 मार्क मायनस घेऊन चला, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी हा कट ऑफ इथे कमी पाहायला मिळणार आहे. फक्त ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 7 ते 8 मार्कांनी आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जो मी इथे काढलेला आहे SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडला 432वरती सीट अलॉट झालेली होती. तर ह्यावर्षी सुद्धा अगदी जास्त फरक इथे पडणार नाही. आपल्याला एक 4 मार्काचा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळू शकतो. तर 428वरती सुद्धा त्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंडला MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. तर इथे 4 मार्काचा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतोय. पण ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी डिफरन्स इथं आपल्याला 7 ते 8 मार्काचं इथं प्रमाण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फर्स्ट राऊंडला 342वरती सीट अलॉट झालेली होती. तर आता सेकंड राऊंडला 334वरती सुद्धा विद्यार्थ्याला ST कॅटेगरी म्हणजे 8 मार्का जवळजवळ इथं आपल्याला डिफरन्स पाहायला मिळणार आहे ST कॅटेगरीचा. तर 334वरती सुद्धा विद्यार्थ्याला सेकंड राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर जी इथं मी कॅटेगरी दाखवत आहे VJ कॅटेगरी. तर VJ कॅटेगरीचा कट ऑफ 477ला सीट अलॉट झालेली आहे फर्स्ट राऊंडला. तर सेकंड राऊंडला 472वरती सीट अलॉट होऊ शकणार आहे. 4 ते 5 मार्काचा इथे सुद्धा आपल्याला कट ऑफ कमीने पाहायला मिळणार आहे VJ कॅटेगरीचा. आणि NT1च्या विद्यार्थ्याला सुद्धा 450वरती सीट अलॉट झालेली आहे. NT1च्या विद्यार्थ्याला सुद्धा 5 ते 6 मार्कांनी तर कट ऑफ कमी पाहायला मिळणार आहे. तर 444 सुद्धा येत असतील तुमचे मार्क तरीसुद्धा तुम्हाला NT1च्या विद्यार्थ्याला सुद्धा सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर NT2. तर NT2च्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडला 502वरती सीट अलॉट झालेली आहे. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5 मार्क इथं कमी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर जवळजवळ 497 सुद्धा तुमचे येत असतील मार्क तरीसुद्धा तुम्हाला इथे सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटचं कॉलेज NT2ला मिळणार आहे. आणि NT3चा जर विचार आपण केला तर NT3ला 508ला सीट अलॉट झालेली आहे पहिल्या राऊंडला. तर दुसऱ्या राऊंडला आपल्याला MBBSला गव्हर्नमेंटसाठी 503पर्यंत इथं कट ऑफ हा खाली येण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. तर जवळजवळ 5 मार्काचा सुद्धा इथं आपल्याला कट ऑफ कमी पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येकाला म्हणजेच लक्षात आलं असेल की आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी मी तुम्हाला पूर्णपणे अगदी सेकंड राऊंडचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ कितीने खाली येऊ शकतो. तर जवळजवळ प्रत्येक कॅटेगरीचा 4 ते 5 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो. फक्त EWS जर असेल तर तिथे 6 मार्काचा इथे आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस पाहायला मिळतात. आणि ST कॅटेगरीचा जवळजवळ तब्बल 8 मार्काचा इथं आपल्याला डिफरन्स पाहायला मिळणार आहे. तर अगदी पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही कम्पेअर करून बघा, त्यातून एक 4 ते 5 मार्क OBC, ओपन, SCBC आणि VJ कॅटेगरी, SC कॅटेगरी, NT1, 2, 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 मार्काचा कट ऑफ खाली येणार आहे. EWSसाठी 6 मार्काचा कट ऑफ आपल्याला खाली येऊ शकतो. आणि ST कॅटेगरीचा 8 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो,
मित्रांनो, अगदी पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपल्याला माहिती आहे. सेकंड राऊंडचा कट ऑफ एवढ्या मार्कांनी खाली नक्कीच येऊ शकतो, कारण आमचे 5-6 वर्षापासून जो अनुभव आहे त्याच्या अनुभवावरून मी पूर्णपणे हा डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे. आणि जर सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड मध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेजेस नवीन आले तर आणखी ह्याच्यामध्ये सुद्धा कट ऑफमध्ये कमी जाण्याची शक्यता आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क येत असतील, अगदी 500पर्यंत सुद्धा येत असतील, त्या विद्यार्थ्याला सुद्धा अगदी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सुद्धा अगदी तुम्हाला अगदी थर्ड आणि फोर्थ राऊंडपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे यावर्षी, जर नवीन कॉलेजेस आले तर. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की सेकंड राऊंडमध्ये कितीने कट ऑफ खाली जाणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा. आणि पुढचा माझा मी व्हिडिओ अगदी प्रायव्हेटचा सुद्धा अगदी घेऊन येणार आहे. तर सेकंड राऊंडमध्ये प्रायव्हेटला सुद्धा किती कट ऑफ खाली येऊ शकतो तेही पण अगदी डिटेल्स सांगणार आहे. तर नवीन असे युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.